ह्या कमी वयात तर मोतीबिंदू आलाय तुला, पण याला दुसरा पर्याय नाही ऑपरेशन शिवाय, कारण की जेव्हापर्यंत हे आपण क्लिअर करत नाही तुला स्पष्ट दिसणार नाही. 33 वयात ना युजली मोतीबिंदू होत नाही. पण आता तुला हे जे चित्रामध्ये लक्षात येत असेल बघ, हे असं चमकतंय काही. आता डोळ्याच्या आतमध्ये आम्ही पण बाजूने लाईट मारलं की लाईट बाहेर येताना असं बघ सूर्यासारखं चमकतंय. असंच तुझ्या डोळ्यामध्ये जर कुठलंही लाईट गेलं की तुला पण असं चमकल्यासारखं वाटत असणार आहे. आता हे एक वेगळ्या प्रकारचा मोतीबिंदू आहे. कमी वयाच्या लोकांमध्ये हे असा मोतीबिंदू होण्याची शक्यता मेनली असते, एक तर मार लागला असेल किंवा स्टिरॉइड घेतले असतील, आणि काही काही लोकांमध्ये शुगर किंवा डायबिटीज लवकर झाला तरी असं होतं. आणि हा वेगळ्या प्रकारचा मोतीबिंदू आहे. इतर लोकांचा असा नसतो, वेगळा असतो, वयामानाने झालेला. ठीक आहे. ह्या कमी वयात तर मोतीबिंदू आलाय तुला, पण याला दुसरा पर्याय नाही ऑपरेशन शिवाय, कारण की जेव्हापर्यंत हे आपण क्लिअर करत नाही तुला स्पष्ट दिसणार नाही. ऑपरेशन केल्यानंतर तुला नवीन लेन्स लावली तर त्याच्यानंतर आपण दोन गोष्टी करणार. एक तर ऑपरेशन करून मोतीबिंदू काढून तिथे नवीन लेन्स लावण्यामुळे तुला दिसायला तर लागेल, पण तुझा चष्म्याचा नंबर पण कमी करून टाकू. ती गाडी चालवते म्हणून मला असं वाटतं तिच्यासाठी ॲडव्हान्स मोनोफोकल घ्यावा, कारण की ट्रायफोकल लेन्समध्ये समोरून एखादा गाडी आली ना तर त्याच्या लाईटीचा प्रकाश चमकतो थोडासा. मोतीबिंदूमध्ये जे त्रास होतोय त्या लेन्समध्ये पण तोच त्रास होईल. ऑपरेशन केल्याशिवाय दुसरा तर काही पर्याय नाहीये. जरी तुझं वय 33 असेल पण ह्याला आपल्याला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाहीच आहे.